नमस्कार मित्रांनो. पनीर नंतर सगळ्यात जास्त भेसळ होणारा पदार्थ असेल तर कदाचित मधच असेल. मग लोकांना आजकाल खात्रीच नसते की आपण जो मध खातो तो खरंच मध आहे का साखरेचा पाक आहे. आज आपण आलो आहोत एका मधमाशी पालकाकडे, म्हणजे त्यांच्या एका फार्मवर जिकडे त्यांनी पेट्या ठेवलेल्या आहेत, आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून मधाविषयी सगळं जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा थोडक्यात परिचय द्या. मी अनंत कुलकर्णी. मी जालन्याला असतो. जालन्याला माझं शॉप आणि मधमाशीचं पूर्ण सेटअप आहे. मी मागच्या 10 वर्षांपासून मधमाशी पालन करतोय आणि सध्या जवळपास 6 ते 7 प्रकारचा मध वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात पण आम्ही कलेक्शन करतो. मधमाशी एपिस मेलिफेरा या मधमाशीचं मधमाशी पालन करून मध कलेक्ट करतो आणि माझ्याकडे मधमाशांच्या पेट्या आहेत जवळपास 250 सध्या. तर त्या मधमाशांचं संगोपन उन्हाळ्यामध्ये आणि बाकीच्या दिवसांमध्ये कसं करतो, तर त्याबद्दल मी आज मुद्दाम सरांना माझ्याकडे येण्याची विनंती केली होती आणि सर माझ्याकडे आले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. आता तुम्ही म्हणला की तुमच्याकडे एपिस मेलिफेरा या जातीच्या मधमाशा आहेत, तर हीच जात का निवडली किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या मधमाशा जाती असतात? ऍक्च्युली म्हणजे भारतामध्ये साधारणपणे 5 प्रकारच्या मधमाशा आहेत. आग्या मोहळाच्या आहेत, डोरसेटा, स्टिंगलेस आहेत, मेलिफेरा आहे, ड्रॅगोना आहे आणि सेरेना इंडिका आहे. तर त्यातली एपिस मेलिफेरा ही जी मधमाशी आहे, या मधमाशा मध काढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत, कारण त्यांची मध स्टोरिंग कॅपॅसिटी ही खूप चांगली असल्यामुळे मधमाशाचं जे पर पेटी कलेक्शन होतं मधाचं ते खूप चांगल्या प्रमाणात होतं आणि या मधमाशांवरती शक्यतो ह्या रोग येत नाहीत आणि त्याच्यामुळे या मायग्रेशन करताना पण त्रास देत नाहीत जास्त. त्यांना हॅबिच्युअल आहेत त्या मायग्रेशनसाठी. त्याच्यामुळे या मधमाशांचं आपण मध काढण्यासाठी किती वेळेस मायग्रेशन किती लांब करू शकतो, 500 किलोमीटर 600 किलोमीटर पर्यंत या मधमाशा आपण आरामशीर घेऊन जाऊ शकतो आणि त्या काही रेजिस्ट न करता त्यांनाही काही हानी न होता या मधमाशा स्थलांतर केल्या जातात. आणि म्हणून मी एपिस मेलिफेरा ही मधमाशी निवडली आहे मध काढण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे हीच मधमाशी पॉलिनेशन साठी सगळ्यात चांगलं काम करते. डाळिंब असो, टरबूज, खरबूज असो, ही मधमाशी छोट्या फुलांमध्ये जाऊ शकते आणि मोठ्या फुलांचे पॉलिनेशन करू शकते. त्याच्यामुळे या मधमाशीचा हा मल्टी बेनिफिट असल्यामुळे एपिस मेलिफेराचं काम जास्त करून मी करतो आणि सोबत स्टिंगलेस मधमाशांचे काम करतो. ओके. स्टिंगलेस माशा या आंब्यासाठी वगैरे? स्टिंगलेस मधमाशा या शक्यतो आंब्यासाठीच वापरल्या जातात जास्त करून. म्हणजे जे खूपच लहान फुलं आहेत, कढीपत्ता झालं, अशा प्रकारच्या फुलांसाठी स्टिंगलेस मधमाशा वापरल्या जातात. तुम्ही आता मायग्रेशन असं बोललात, तर ऍक्च्युली तुमचं बिझनेस मॉडेल समजावाल का? म्हणजे मी आजपर्यंत पाहिलेले मधमाशी पालक हे पेट्या भाड्याने द्यायचं काम करतात. तर तुमचं बिझनेस मॉडेल काय आहे? ऍक्च्युली आम्ही मधमाशा या वर्षभर पाळतो आणि वर्षभर पाळून त्यांचं मध कलेक्ट करतो आणि फक्त परागीभवनासाठी मधमाशा शेतकऱ्यांना भाडे तत्वावर नाही देत, विकत देतो. भाडे तत्वावर ह्याच्यासाठी देत नाही कारण शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना 2 महिने किंवा पुढे मागे सेटिंग असतं, डाळिंब असो किंवा बाकीच्याही फुलांचं, किंवा एरिया मोठा असतो. तर मग ते थोडे लागवड पुढे मागे असेल तर त्यांना 1.5 महिना 2 महिना मधमाशा लागतात आणि मग ते मधमाशांचं जे ऍक्च्युअल रेंट नी जर त्यांनी घेतले असतील तर त्यांना ते महाग पडतं शेतकऱ्यांना पण. आणि जर त्यांना प्रॉपर थोडंफार ट्रेनिंग मिळालं मधमाशीच्या संदर्भातलं तर ते वर्षभरही मधमाशा जगवू शकतात. म्हणजे त्यांना एकदा खर्च केला तर ते कायम मिनिमम 2 सीझन तरी त्याच्यातून एका पेटीतून ते घेऊ शकतात. मग याच्यामध्ये तुमचा काय फायदा आहे? असं कोणाला तुम्ही पेटी विकत दिलीत तर मग त्याचं मध सुद्धा त्या माणसाचं? हो, ते स्वतः मध काढू शकतात त्या पेटीतून आणि ते स्वतः खाऊही शकतात किंवा त्यांना विकायचं असेल ते विकू शकतात. मग असं तुम्ही ही पेटी कितीला विकत देता? ही पेटी माझ्याकडे 4000 रुपयाची. 4000 रुपयात विथ मधमाशा? विथ मधमाशा. ओके. आणि याचं ट्रेनिंग सुद्धा तुमच्याकडे असतं? हो, ट्रेनिंग पण देतो आपण याचं. ओके. आता तुम्ही जो मध विकता, तर बरेच लोक आजकाल असं करतात की जंगली मध म्हणून बाजारचं असं पोळं घेऊन बसतात किंवा हे करतात. तर किती टक्के मार्केट मधला मध हा खरं असा जंगली असतो? म्हणजे ऍक्च्युली मार्केट मधला एक 20% मध फक्त जंगली फुलांवरून कलेक्ट केलेला आग्या मोहळाचा किंवा सेरेना इंडिकाचा असतो. बाकी 80% मध हा शक्यतो एपिस मेलिफेराचाच असतो, कारण ह्या मधमाशीची मध कलेक्शनची कॅपॅसिटी खूप चांगली आहे
आणि भारतामध्ये सुद्धा नॉर्थ साइडला मधमाशीचं मायग्रेशन जास्त प्रमाणात केलं जातं. बी किपर्स पण बरेच आहेत नॉर्थ साइड मध्ये जे मधमाशा पाळतात आणि ते वातावरण पण मधमाशांना सूचक आहे आणि सुटेबल आहे. तर त्याच्यामुळे मधमाशांचं जास्त करून मार्केटमध्ये जे मध मिळतं ते एपिस मेलिफेराचं मिळतं. पण ते सध्या ट्रेंड सुरू आहे की बाकी नॅचरल मध आम्ही गोळा करून देतोय म्हणून असं सांगण्याचा, म्हणून ते लोक पोळं घेऊन बसतात आणि मग त्या पोळांमध्ये मध किती असतो काय असतो ते बाकीचा मध पण त्याच्यामध्ये ऍक्च्युली ते ऍड करून देऊ शकतात. असं नाही की फक्त त्या जेन्युइन ते तितकाच मध देते. हा, आता मला एक विचारायचं आहे की या माश्या या साधारण म्हणजे काही किलोमीटर उडतात असं मी ऐकलंय. हो. तर बेसिकली काही लोक ऑर्गॅनिक मध विकतात. तर असा ऑर्गॅनिक मध गोळा करता येऊ शकतो का, की म्हणजे ऑर्गॅनिक शेतातलाच तो मध असतो असं होऊ शकतं? असं करता येऊ शकतं, पण असं आहे की आपण मधमाशांना असं पर्टिक्युलरली एकाच ठिकाणी राहतील म्हणून त्यांना बाध्य नाही करू शकत. ओके, त्यामुळे ऑर्गॅनिक हा क्लेम हा चुकीचा आहे. ऑर्गॅनिक हा क्लेम करायचा असेल तर मग ते ऑर्गॅनिक फार्म जवळपास 1.5-2 किलोमीटर परिसरातलं पाहिजे. 2 किलोमीटर एवढे मोठ्या प्रमाणात असं आपल्याकडे कुठे नाहीये. किंवा मग जंगली भागातलं पाहिजे की जिथं काहीच पेस्टिसाइड केमिकल्स काहीच नाही आणि तो एरिया पर्टिक्युलरली ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहे. आता मला तुमची मायग्रेशनची प्रोसेस सांगा, म्हणजे कुठल्या ऋतूत तुम्ही कुठल्या कुठल्या देशात जाता? मग तुमच्याकडे पण जांभूळ मध आहे, वाईल्ड फ्लॉवर मध आहे, मग तो असा वेगळ्या प्रकारचा मध तुम्ही कसा गोळा करता? ते सगळं आम्ही कसं करतो की जून पासून आमचं मधमाशी पालन साधारणपणे मध काढण्यासाठी जी पूर्ण प्रोसेस आहे ती सुरू करतो. मधमाशांची स्ट्रेंथ किती आहे त्यानुसार मधमाशांना आम्ही स्ट्रॉंग करण्याचा, म्हणजे जी वसाहत आहे त्या वसाहतीला स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग नंतर मग मधमाशा ज्या आम्ही त्याच्यानंतर मधमाशा या मायग्रेशन करतो की एखाद्या ठिकाणी समजा सूर्यफूल आहे चांगल्या प्रमाणात, तर जिथं सूर्यफुलाची चांगली लागवड असेल तिथं आम्ही पहिले जाऊन सर्वे करतो जागेचा आणि मग मधमाशा तिथं स्थलांतर करून नेऊन ठेवतो आणि मग तिथं मध कलेक्ट करतो. त्याच्यानंतर तिथलं जेव्हा सीझन संपत असेल, म्हणजे सूर्यफुलाचं फ्लॉवरिंग संपत असेल, त्याच्यानंतर मग आम्ही परत मधमाशा दुसरीकडे घेऊन जातो आणि ही प्रोसेस आम्ही वर्षभर करत राहतो. या प्रोसेसमध्ये काय होतं की आमच्या मधमाशांची स्ट्रेंथ पण एकदम चांगली राहते आणि जेव्हा आम्हाला पॉलिनेशनसाठी मधमाशाच्या पेट्या शेतकऱ्यांना द्यायच्या असतात तर आम्ही चांगल्या स्ट्रेनच्या निरोगी स्वस्त मधमाशा शेतकऱ्यांना देऊ शकतो. आणि आमचा फायदा हा आहे की आमचा मधही निघत राहतो. तर आम्ही मध काढल्यामुळे मग आमचा बाकीचा जो खर्च आहे तो सगळा मध काढण्यातून निघून जातो. आता उन्हाळा आहे आणि आता जवळपास इथे म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये तर खूपच आता काही पिकच नाहीये. तर आता तुम्ही या मधमाशांना जिवंत ठेवायला काय करता? आता तुम्ही ह्या सगळ्या इथे मी बघतो 30-35 पेट्या तुमच्या सगळ्या आहेत पूर्ण इथे तुम्ही स्टॅक करून ठेवलेल्या आहेत. बघा इथे पण आहेत आणि पुढच्या अलीकडच्या बाजूला पण आहेत. तर ह्या परिस्थितीमध्ये या जिवंत कशा राहतात किंवा तुम्ही काय काय प्रिकॉशन घेता? ऍक्च्युली आम्ही आता ह्या एकदम दाट सावलीत उन्हाळ्यामध्ये मधमाशांच्या पेट्या ठेवतो, कारण हे जे पोळ आहे हे मेणाचं बनलेलं आहे. मेणाचं जे पोळ आहे हे जास्त करून 42-43 डिग्रीच्या वरती टेम्परेचर गेलं की ते पातळ आणि व्हायला लागतं आणि पगळायला लागतं. आणि आपल्याकडे तर जनरली 42-43 खूप कॉमन आहे टेम्परेचर. मग त्याच्यामुळे मधमाशा एकदम दाट सावली ठेवलेल्या आहेत एकदम, आणि जवळ ठेवलेल्या याच्यासाठी, कारण की सावली जेवढ्या दाट राहील तेवढं मधमाशांची स्ट्रेंथ पण चांगली राहील आणि त्यांना पोळ व्यवस्थित राहिल्यामुळे त्यांना टेम्परेचर त्यांच्या पोळाचं मेंटेन ठेवता येईल. याच्यासाठी एकदम दाट सावलीत उन्हाळ्यात मधमाशा ठेवतो. बाकी एरवी जेव्हा टेम्परेचर नॉर्मल होतं 25-26-30 पर्यंत जात, त्यावेळेला मग आम्ही दिवसभरात जर 30 मॅक्झिमम टेम्परेचर होणार असेल तर मग आम्ही उघड्या ठिकाणी म्हणजे उघड्या शेतातही पेट्या ठेवतो. आता ह्यांना काही खाद्य द्यायला लागतं का बाहेर? यांना आता सध्या आम्ही तर फक्त साखर पाणी देतोय. 200 ग्रॅम साखर आणि अर्धा लिटर पाणी आम्ही सध्या एक तर बकेटमध्ये भरून ठेवतो आणि तेवढं साखरेचं पाक केल्याच्या नंतर तो बकेटमध्ये ठेवून पेट्यांच्या समोर ठेवून देतो की मग त्या जेणेकरून मधमाशा स्वतः कलेक्ट करतील. तसंच पेटीच्या आतमध्ये पण तुम्ही ठेवता ना? हो, याच्यामध्ये फिडर असतंय आणि फिडरने आपण मधमाशा इथं मध्ये फिडर लावल्या जातं एक साईडला. त्या फिडर मध्ये मधमाशांसाठी शुगर सिरप ठेवून आपण ते पेटीच्या आत ठेवतो की जेणेकरून मधमाशा पेटीच्या आतमध्येच फीडिंग कलेक्ट करतील आणि त्यांच्या पूर्ण पोळांमध्ये वरती नेक्टर
ऍज अ नेक्टर सबस्टिट्यूट म्हणून स्टोअर करून ठेवतो. ओके, मला एक विचारायचंय, साखर पाणी तुम्ही आता म्हणलात, हा. म्हणजे लोकांना अशी भीती असते की आपल्या मधामध्ये साखरेसारखे कण दिसायला लागले किंवा क्रिस्टलाइज झालं हो. तर हा डुप्लिकेट ह्याच्यात साखर मिक्स केलेली आहे. हा. तर हे सत्य आहे का, किंवा हे साखर पाणी जे आता तुम्ही देताय तर त्याचा पण मध तयार होतो का नंतर खाऊन? ऍक्च्युली मधमाशांना आम्ही जेव्हा साखर पाणी देतो, हा देतोच ह्याच्यासाठी की त्यांना बाहेरून काही खाद्य नाहीये. हो. आणि ज्या वेळेला बाहेरून खाद्य सुरू होतं त्यावेळेला मधमाशांना आम्ही साखर पाणी देत नाही. ओके. फक्त बाहेरून जे नेक्टर फुलांमधलं कलेक्ट होतं, पोलन आणि नेक्टर, तेवढंच फक्त मधासाठी कलेक्शन केलेलं असतं आणि तेव्हाच आम्ही मध काढतो. आता कसं आहे की सध्या आम्ही हनी एक्स्ट्रॅक्शन बिलकुल बंद आहे. फक्त मधमाशा यावर उपाय आणि जिवंत राहण्यासाठी त्यांना बाहेरून नेक्टर काहीच मिळत नाहीये. थोडंफार पोलन मिळतंय फक्त, आणि म्हणून मग त्यांना जगवण्यासाठी आम्ही फक्त त्यांना साखरचा पाक देतो. म्हणजे क्रिस्टलाइज झालेला मध हा डुप्लिकेट? क्रिस्टलाइज झालेला मध जर का असेल तुमच्याकडे तर तो डुप्लिकेट आहे असं म्हणता येणार नाही. कारण कसं असतं की मधमाशांमध्ये जेव्हा मध हा घट्ट कधी होत असतो की ज्यावेळेला ग्लुकोज टू फ्रुक्टोज रेशो असतो तो जास्त असेल तर मध लवकर घट्ट होतो. त्यावेळेला फ्रुक्टोज टू ग्लुकोज रेशो जास्त असतो त्यावेळेला मध हा लिक्विड जास्त दिवस राहतो. त्याच्यामुळे साखर ओळखायची असेल मधातली तर त्याचे खडे झालेले असतात साखरेचे. ओके. हा. आणि किंवा मग आजकाल असं आहे की त्याच्यात कॉर्न सिरप ऍड केलं जातं तर ते लिक्विडच राहतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला मग NMR टेस्ट म्हणून येते, तर ती NMR टेस्टेड हनी असेल तर मग ते तुम्ही खाऊ शकता, की न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणून टेस्ट येते. तर ती टेस्ट केलेलं जे मध असेल त्याच्यामध्ये मग हे डिटेक्ट केलं जातं की त्याच्यामध्ये काही कॉर्न सिरप, राईस ब्रॅन सिरप ऍड केलेलं आहे का. जर ऍड केलेलं नसेल तर ते NMR पास टेस्ट असेल तो मग तुम्ही घेऊ शकता आणि खाऊ शकता. मग असे अजून कुठले मार्ग आहेत ज्याने आपण ओळखू शकतो की मध खरं आहे का खोटं आहे? मध ओळखायचं असेल तर साधारणपणे घरी होममेड टेस्ट मध्ये आपण चमच्यात मध घेऊ शकतो. एक ग्लास मध्ये पाणी घेऊन तो मध चमच्याने पाण्यामध्ये सोडून द्यायचा. तो जर पूर्ण खाली बॉटम मध्ये जाऊन बसला तर तो मध जनरली ओरिजिनल असतो. परत त्याच्यानंतर तुम्ही मध घेतला आणि काडेपेटीने उगाळला तर तो मध पण जळतो. कारण त्याच्यात पोलन असतं, तर जर त्याच्यात मध्ये पाण्याचं प्रमाण किंवा दुसरं काही प्रमाण जास्त असेल तर शुगर सिरप जास्त असेल तर ते जळणार नाही काडे. फक्त मध असेल ओरिजिनल तर मध हा स्वतः आग लागते म्हणजे? काडेपेटीला आग लागते. ओके. आता ह्याच्या म्हणजे मधमाशांचं मध हा एक बाय प्रॉडक्ट आहे असं म्हणायला पाहिजे, कारण त्यांचं ओरिजिनल प्रॉडक्ट वेगळंच आहे ना. तर बेसिकली ह्याचा शेतीला फायदा किंवा जगाला फायदा काय आहे? ऍक्च्युली मधमाशांचं असं आहे की मधमाशा नसतील तर पॉलिनेशन होऊ शकत नाही, कुठलंही फळ धारणा ही होऊ शकत नाही. कारण जर झाडांवरती जेव्हा फळं येतात त्याची प्रोसेस कशी आहे की पहिले कळी येत असते, त्याचं फुल होतं, फुलाचं फळ होत असतं. पण जर का कळीच्या नंतरची प्रोसेस झालीच नाही, जर फळ धारणा झाली नाही, जर त्याच्यामुळे मग जर फळ धारणा झाली नसेल तर मग ते कळी जी आहे ती ड्रॉप होऊन जाईल झाडांवरून आणि मग फळच लागणार नाही. फळ लागलं नाही तर मग ऍक्च्युली जे आपलं खाद्य आहे, सायकल चेन आहे, ती मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे मधमाशा सगळ्यात मोठा पॉलिनेटर आहे जगातला, की जो आपल्यासाठी किंवा पूर्ण इकोसिस्टीम साठी सगळ्यात महत्वाचा आहे. आता आपण एक बघतोय की इथे एक डाळिंबाची बाग आहे जवळ, हो की नाही? या डाळिंबाच्या एवढ्याच जवळ तिथे पण तुमच्या पेट्या आहेत, हो की नाही? या कोपऱ्यापर्यंत पेट्या आहेत. तर या डाळिंब उत्पादकाला या पेट्यांचा किती फायदा झाला असेल? एक कमीत कमी 25 ते 30% त्यांचं उत्पन्न वाढलं आहे डाळिंबाचं. 25 ते 30%? हा, कमीत कमी. कारण ऍक्च्युली मध्ये डाळिंबाचं असं आहे की मधमाशाच नसतील तर एकही कळी झाडांवरती राहणार नाही. म्हणजे असे कुठले शेतकरी आहेत जे त्यांच्याकडून म्हणजे मागे लागून पेट्या घेतात किंवा हे करतात? हो, डाळिंब आहे, टरबूज, खरबूज आहे. सध्या तर अशी परिस्थिती आहे की मोसंबीचे शेतकरी पण मधमाशांच्या पेट्या घेत आहेत. पहिले मोसंबीला कधीच गरज पडत नव्हती. कांदा बीचे शेतकरी असतात, कांदा बी जे आहे ते भरत नाही मधमाशा नसतील तर, क्रॉस पॉलिनेशन व्यवस्थित झालं नसल्यामुळे. तर त्याच्यासाठी हे शेतकरी मुद्दाम येतात आणि टरबूज, खरबूज, परत तुम्ही पॉली हाऊस मध्ये काही लागवड केली असेल, काकडी, कारलं, दोडकं, याच्यासाठी पण मधमाशा सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तर पॉलिनेशन झालंच नाही तर हे पीकच येणार नाही. ओके. आता मग तुम्ही समजा आता इथे पेटी ठेवल्या आहेत
सीझन संपताना जेव्हा तुम्ही अशा पेट्या सगळीकडे असतात तुमच्या, तर तिथून मध काढायची प्रोसेस कशी असते? म्हणजे काय तुम्ही त्या पेट्या इकडे घेऊन येता का तुम्ही तिकडे जाता का? म्हणजे नाही, कसं होतं? आता सध्या मधमाशा नाही, फक्त हा आता नाही, म्हणजे सीझन मध्ये, म्हणजे सीझन मध्ये आम्ही कसं करतो की आमची एका ठिकाणी पूर्ण साईट असते की हम्म. जिथं त्या साईट वरतीच सगळ्या मधमाशांच्या पेट्या एकत्र ठेवलेल्या असतात. हम्म. आणि तिथंच आम्ही मग बाजूला पूर्ण मध काढण्याचा सेटअप तयार करतो. हम्म. आणि मग तिथंच मध कलेक्ट करून तो बकेट्स मध्ये, फूड ग्रेड बकेट्स मध्ये पॅकिंग करून मग तो आम्ही ट्रान्सपोर्ट करतो. म्हणजे हे फ्रेम्स पिळून मध पिळून अंडी असं नाही करत ना? नाही, कारण मध ऍक्च्युली हे कसं आहे की हे जे पोळा आहे हे मधमाशीला बनवण्यासाठी 1 किलो मेण बनवण्यासाठी मधमाशीला 4-5 किलोच्या वरती मध खावं लागतं. आणि आम्ही जर हेच जर का पिळून मध जर काढलं तर हा जो खाली लार्वा ब्रूड सगळं आहे त्यांचं ते सुद्धा त्यात मरतात. आणि आम्हाला ते परत बनवण्यासाठी किमान 3 महिने जातील. आणि त्याच्यामुळे मग आम्ही फक्त मध काढताना हे जे वरती कॅपिंग असतं मधाचं त्यावेळेला, आता ह्याच्यात मध नाही, याच्यात काहीच खाद्य नाही. जेव्हा मध असेल तेव्हा वरच्या बाजूला हे सगळी भोकं बंद केलेली असतात ना? म्हणजे जशी ही बंद आहेत पण ही आता पिल्लांची आहेत, म्हणजे तसंच ह्याच्यासाठी मधासाठी बंद केलेलं असतं. ते फक्त आम्ही कॅपिंग काढतो आणि ते एका सेंट्रिफ्युगल फोर्सच्या साठी ऍप्लिकेशन देण्यासाठी आम्ही एका ड्रम मध्ये टाकतो आणि मग त्या ड्रम मधून मग आम्ही मध एक्स्ट्रॅक्ट करतो. आता पुढच्या वेळेला तुमच्याकडे यायचं झालं की मध एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस हो, आपण जुलै ऑगस्ट मध्ये नक्की मध काढण्याचा एक व्हिडिओ करू की जेणेकरून सगळ्यांना कळेल की मध ऍक्च्युली काढल्या कसं जातं आणि मार्केटमध्ये तिथपासून तर मार्केटमध्ये पॅकेजिंग करून येईपर्यंतचा सगळा प्रवास आपण ऑगस्ट मध्ये किंवा जेव्हा आमचा यावर्षी पाऊस थोडा लांबलेला असल्यामुळे जसं सीझन सुरू होईल आपण 100% तो व्हिडिओ तयार. सर, एक गोष्ट सांगा की ऍक्च्युली ह्या बिझनेस मधून म्हणजे पूर्ण वेळ तुम्ही मधमाशी पालन करता ना, तर ह्याच्यातून साधारण तुमचं वार्षिक उत्पन्न काय होतं किंवा उलाढाल किती होते? साधारणपणे मी वर्षभरामध्ये 15 टनच्या आसपास मध कलेक्ट करतोय. आणि माझे काही सोबती आहेत त्यांच्यासोबत मिळून, आणि साधारणपणे आम्ही हा मध 400 रुपयाच्या वरती विकतोय होलसेल मध्ये. तर आम्ही वर्षभरामध्ये मधमाशी पालन करून एक 25 ते 30 लाख रुपयाचा टर्नओव्हर करतो. ओके, 25 लाख रुपये. आणि पेट्या विकून? पेट्या विकून आम्ही थोडा वेगळा टर्नओव्हर करतो. त्याच्यातून भांडवल साधारणपणे आम्हाला वर्षभरामध्ये 10 ते 12 लाख रुपयेचं भांडवल लागतं मधमाशी पालन करायसाठी. कारण आम्ही 250 ते 300 पेट्या हँडल करत असल्यामुळे तेवढं भांडवल गरजेचं आहे. कमी पेट्यांमध्ये होऊ शकतं 1.5-2 लाख रुपये जर का एखाद्या तरुणाकडे असतील तर त्याच्यातही तो मधमाशी पालन सुरू करू शकतो. साधारणपणे याच्यामधून उत्पन्न कमीत कमी आपण 5 ते 6 लाख रुपये 50 पेट्यांमधून वर्षभरामध्ये उत्पन्न मिळवू शकतो. ओके. आणि ह्याच्यासाठी तुम्ही तरुणांना ट्रेनिंग देता? हो. त्याचे पण तुम्ही फी लावता का? नाही, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता तुमच्याकडे कोणी आहे ट्रेनिंगला? हो, माझ्याकडे सध्या एक श्रेयस मांडे म्हणून आलेले आहेत. ओके. जे मधमाशांच्या नमस्कार. काम करायचं. तुम्ही इकडे किती दिवसांपासून ट्रेनिंग घेता? 4 महिने झाले तुम्हाला. 4 महिने? ओके. आणि मग तुम्हाला कसा वाटला अनुभव म्हणजे इथे शिकायचा? ऍक्च्युली यांचं शिकवण्याची पद्धत, यांची ट्रेनिंग देण्याची पद्धत ही खूप छान आहे. आणि मधुमक्षी पालन करण्यामध्ये हे एक असा व्यवसाय आहे की म्हणजे जो आतापर्यंत याच्यामध्ये स्कोप भरपूर आहे आणि भरपूर याच्यामध्ये इन्कम सोर्सही जास्त आहे. आणि कोणी करत नसल्यामुळे म्हणजे स्कोप जास्त असल्यामुळे इंटरेस्ट येतो त्याच्यामध्ये. ओके. मग विनामूल्य तुम्ही आता मधमाशी हाताळणं, मध काढणं सगळं शिकला तिथे? हो. मी आणि ते तुम्हाला म्हणजे काही करू देतात त्याच्यात? पहिले तर तशी भीती वाटायची की एकदम ही चावेल वगैरे, असे जवळ आली तर एकदम घबराट व्हायची वगैरे. पण आता काही नाही, आता एकदम जवळ असे फिरतायत, बघतोय आपण पेट्यांच्या जवळ, तर काही अशी भीती वगैरे काही वाटत नाही. आता घरी जाऊन किती पेट्यांपासून सुरू करायचं आहे? साधारण म्हणजे सध्या तर यांच्या सोबतच अजून शिकायचंय मला. अजून बरंच शिकण्याचं बाकी असं वाटतं मला. ओके. तर अजून म्हणजे सध्या अजून 1-1.5 वर्ष अजून शिकतच राहावं. म्हणजे सर, तुम्ही स्वतः तर मधमाशी पालन करतच आहात, त्याबद्दल तुम्ही तरुण उद्योजकही घडवताय.
हो. तर आमच्या प्रेक्षकांमधून सुद्धा तुम्हाला खूप अशा लीड्स मिळतील. तर भरपूर लोक आले तर त्रास नाही होणार ना? काही त्रास नाही होणार. उलट मला आवडेल की आपल्या महाराष्ट्रातले लोक जास्तीत जास्त मधमाशी पालन करतात. म्हणजे कॉम्पिटिशनची चिंता सोडून तुम्ही ट्रेनिंग अगदी मुक्त हस्ते देताय. 100% फ्री देऊ ते पण. शकतो. हो, देऊ शकतो. ओके. उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे मध आहेत? माझ्याकडे साधारणपणे जांभूळ, ओवा, हं. परत वाईल्ड फ्लोरा म्हणजे मल्टीफ्लोरा मध, हं. त्याच्यानंतर सूर्यफूल, हं. मोहरी, हं. अशा प्रकारचे मध असतात. हं. सध्या माझ्याकडे वाईल्ड फ्लोरा मध आहे अवेलेबल. ओके. हा. आणि या मधाचं तुम्ही अशी गॅरंटी देऊ शकता का की जर तुमच्याकडे अडल्ट्रेशन निघालं, काही मिलावट निघाली तर 5 लाख रुपये बक्षीस? हो, नक्कीच मी 100% देऊ शकतो. म्हणजे कोणी जर शोधून काढलं की ह्याच्यात काही आहे, हो हो 5 लाख रुपये तुम्ही त्याला देणार? हो हो. ओके, आमचे जे लॅब टेस्टेड, NMR टेस्टेड मध आहे आपलं. हा. त्याच्यामुळे हा मध ही जगातली सगळ्यात मोठी मध टेस्ट करण्याची हीच आहे, NMR टेस्टेड, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. हा मध माझ्याकडचा मध हा NMR टेस्टेड मध आहे. त्याच्यामुळे मी गॅरंटीने सांगू शकतो की मध ओरिजिनल आहे. मग तुम्ही आता मार्केट मधले मध जे असतात त्याच्याशी कॉम्पिटेटिव्ह रेटने विकता का? काही एक्स्ट्रा पैसे असतात? नाही, माझा मध साधारणपणे थोडा कॉम्पिटिटिव्ह आहे असं म्हणता येईल. हं. पण मी प्राइस रेंज मध्ये साधारण किती 600 असतं? रुपयाच्या पुढे मध विक्री करतो. 600 रुपये किलो? हा, 1000 रुपये किलो पर्यंत. 600 ते 1000 रुपये किलो? हो हो. ओके. आता आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी समजा तुमच्याकडे मागणी केली तर तुम्ही काय डिस्काउंट देणार? फक्त ऑर्गॅनिकच्या प्रेक्षकांसाठी मी 20% डिस्काउंट देऊ शकतो. ओके. आशा आहे की तुम्हाला मधाबद्दल भरपूर माहिती मिळाली आहे. सरांकडे आपण परत येणार आहे जुलै ऑगस्ट मध्ये आणि ऍक्च्युअल मध काढण्याची प्रोसेस बघणार आहे. जर तुम्हाला गॅरंटीचा मध हवा असेल आणि 5 लाख रुपये जिंकायचे असतील समजा ट्रायल घेऊन, तर सरांकडून तुम्ही मध घेऊ शकता. fan20 असा मेसेज त्यांच्या नंबरवर करा आणि तुम्हाला 20% डिस्काउंट ह्याच्यातून मिळू शकतो. सर, तुमचा नंबर पूर्णपणे सांगा, म्हणजे लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. माझा नंबर आहे 9422 42240, 94 22 24 22 40. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा मला. तुम्हाला मी शिपिंग, कुरिअर चार्जेस सोबत मधाचे रेट सगळे डिटेल पाठवेल. त्यावरती तुम्ही मध मागवू शकता. आणि मधमाशाच्या पेट्या सुद्धा तुम्ही देता? हो, मधमाशांच्या पेट्या आपण विकत देतो, भाडेतत्वावर नाही देत. शेतकऱ्यांना काही प्रशिक्षण पाहिजे असेल तर आपण ते मधा संदर्भात आणि मधमाशी पालना संदर्भात तेही आपण प्रोव्हाइड करतो. ओके. आणि मधमाशा पेट्या मात्र शिप करत नाही, तर इकडे येऊन घ्यायला लागेल? जर क्वांटिटी असेल जास्त 10 पेट्यांच्या वरती तर आम्ही स्वतः पोचही करून देऊ शकतो जागेवर. हो. ओके. खूप खूप धन्यवाद. जुलै ऑगस्ट मध्ये नक्की येतोय. सॉरी, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये. म्हणजे आम्हाला बघायचंय की ऍक्च्युअल मध कसा काढतात. नक्की या परत आणि तुमच्या ग्राहकांनाही आणि प्रेक्षकांनाही कळेल की मध कसा काढला जातो आणि ओरिजिनल मध कसा असतो. धन्यवाद.